महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. 2 वर्षांपासून गॅस ठप्प. नंदुरबार जिल्ह्यातील 2563 अंगणवाड्यांत बालकांच्या पोषणावर संकट. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम. कच्चा आहार देण्याची मागणी. पुरवठादारावर कारवाईची मागणी तीव्र. नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 2563 अंगणवाड्यांना गेल्या 2 वर्षांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा झालेला नाही, असा गंभीर आरोप अंगणवाडी संघटनेकडून करण्यात आला आहे. गॅस अभावी अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी शिजवलेला आहार तयार करणे अशक्य झाले असून याचा थेट परिणाम त्यांच्या पोषणावर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेने संबंधित गॅस पुरवठादारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजने म्हणून अंगणवाड्यांमध्ये कच्चा आहार वाटप करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोना काळातही बालकांना कच्चा आहार देण्यात आला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही तोच पर्याय अवलंबता येऊ शकतो, असे संघटनेचे म्हणणे आहे. यासोबतच आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अंगणवाडी सेविकांना कामासाठी देण्यात आलेल्या मोबाईलच्या रिचार्जसाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याने सेविकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. एकूणच मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंगणवाडीतील बालकांच्या पोषण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार. पहिला प्रश्न असा होता की गेल्या 2 वर्षापासून ज्या एजन्सीला सिलेंडर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर या एजन्सीने 2 वर्षापासून अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पुरवलेले नाहीत. आता युद्धजन्य परिस्थिती असल्या कारणाने अंगणवाडी केंद्रावर सिलेंडर मिळत नाही. तर आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना विनंती केली की कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती त्या परिस्थितीपर्यंत आम्हाला कच्चा आहार वाटप करण्याची परवानगी द्यावी व संबंधित एजन्सीवर कार्यवाही करावी जे सिलेंडर पुरवत नाही, आणि हा कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या एजन्सीला द्यावा. गेल्या 2 वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ते थकीत आहेत. 28 लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहेत. आम्हाला ताबडतोब थकीत प्रवास भत्ते दिले जावेत. नंबर 3, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल रिचार्जचे पैसे आलेले आहेत गेल्या 3 ते 4 महिन्याचे. ते पैसेही आम्हाला ताबडतोब देण्यात यावे. CBA कार्यक्रमचे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी आलेले आहेत, तर ते पैसे ताबडतोब मिळावेत. आणि माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाका यांनी मीटिंगमध्ये सर्वांच्या समक्ष चर्चा केली की जिल्हा कार्यालयावरून आयुक्त कार्यालयामध्ये सर्व पाठपुरावा सुरू झालेला आहे. येत्या 8 दिवसामध्ये सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील. आणि काही कोर्टाचे निर्णय आहेत, तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे फाईल गेलेले आहेत. खुंटामुडी प्रकल्पाचा अंगणवाडी सेविकेचा प्रश्न होता, कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना 75% गेल्या 4 वर्षाचा मानधनाचा थकबाकीचा प्रश्न जो आहे ते थकबाकी द्यावी. आणि या प्रश्नावर आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय उपमुख्य कार्यकारी हाके साहेब यांच्याशी आज शिष्टमंडळाने चर्चा केली. खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली. धन्यवाद. आणि आमच्या ज्या मागण्या आहे सिलेंडरच्या बाबतीमध्ये, तर आमची जी एजन्सी आहे ती नंदुरबारला आहे आणि आमचे जे गावं आहे ते मोलगी आणि पिंपळखुटा प्रकल्प खूपच लांब आहे. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आम्हाला 2 वर्षापासून आम्हाला सिलेंडर मिळालेले नाहीये. आणि आजच्या या काळामध्ये सिलेंडरचा मोठा तुटवडा असून आम्ही कशा प्रकारे आहार शिजवून लाभार्थ्यांना खाऊ घालणार आहे. तर आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला असे आदेश काढण्यात यावे की कच्चा आहार लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात यावा आणि त्याप्रमाणे आम्ही काम त्यांनी मान्यता द्यायला हवी. याच्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे सर्व अंगणवाडी सेविका आणि सगळ्या आमच्या भागातील सगळ्यांची मागणी आहे, तर आम्हाला ती पूर्तता करण्यात यावी. एवढे. नमस्कार. आज संघटनेच्या वतीने पैसाने भाऊंसोबत आमचे हे पूर्ण तालुका टीम प्रमुख आलेले होतो की आमच्याकडे आज भारतभरात बघता की आज सिलेंडरचा इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, पण अंगणवाडीमध्ये छोटे बालकं असतात, गरोदर माता असतात, यांना पोषण आहार द्यावा लागतो. आणि आज अंगणवाडी स्तरावर आमच्याकडे अजिबात सिलेंडर नसल्या कारणाने
आम्हाला आमची एक स्वच्छ मत आहे की त्यांचा आहार त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. म्हणून आम्ही असंही विनंती केलेली साहेबांना, जोपर्यंत आमची सिलेंडरची तडजोड होत नाही किंवा आमच्या केंद्रापर्यंत व्यवस्था होत नाही, तोपर्यंत आम्ही कच्चा आहार, कोरोना काळामध्ये आम्ही जसा त्यांना कच्चा आहार पुरवला तसा आताही आम्ही त्यांना कच्चा आहार देण्याची मागणी केलेली आहे. प्लस जे 28 लाख रुपये शासनाकडे आलेले, त्यातून अंगणवाडी केंद्राचे ज्या तायांनी स्वतःहून आपले मोबाईल रिचार्ज केले ते मोबाईल रिचार्जचे पैसे द्यावे. आणि आम्ही गरोदर मातांसाठी, बालकांसाठी जो CB कार्यक्रम घेतो त्याचे पैसे आम्हाला पटकन वर्ग करावे आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा. आणि आमचे जे TA बिल आहे मीटिंगला येण्या जाण्याचा, तो खर्च आम्हाला आमचा त्वरित अदा करावा, अशी आमची शासनाकडे विनंती.